माझ्याकडे हे पितळेचं पातेलं आहे. आता मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम कलई करणार आहे. सामान कुठून आणलं, काय आणलं माझं दाखवते तुम्हाला आता कसं झालेलं आहे करून ते. नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये. आज व्लॉग नाही म्हणणार आहे कारण व्हिडिओच आहे, व्लॉगिंगशी रिलेटेड काहीच नाही. थंबनेलला बघून जर क्लिक केला असेल तर त्याच्याशी रिलेटेडच सगळं या व्हिडिओ मध्ये होणार आहे. पटकन सुरुवात करूया. तो माझ्याकडे हे पितळेचं पातेलं आहे आणि छोटा साईज आहे, छान असा. माझ्या आजीचं आहे, तर मग मी आईला म्हटलं की मला हे पातेलं पाहिजे. तर घेऊन माझ्याकडे 2-3 वर्ष झाले त्याच्या माझ्याकडे येऊन. तो आठवण आहे ती आजीची. आणि आता त्याची तुम्ही कलई बघू शकता. तर आतली कलई ना बऱ्यापैकी सगळी गायब झालेली आहे. थोडंच आहे इकडे असं, म्हणजे हे दिसतंय ते, पण तशी बघायला गेलं तर अशी दिसेल तुम्हाला. तर सगळी बऱ्यापैकी गायब झालेली आहे इकडे इकडे सगळी. तो मी त्या दिवशी पुण्यात गेले होते तर म्हटलं याला कलई करून आणूया, पण टाइम नव्हता. 5:30-6 वाजून गेले होते आणि आम्हाला इकडे गोव्याला यायचं होतं परत, त्यामुळे ते झालं नाही. पण मग मी म्हटलं आपण एक काम करूया, सामान घेऊन जाऊया आणि आपण घरी स्वतः कलई करूया. आता मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम कलई करणार आहे, तर तुम्हाला पण दाखवते आणि जमते की नाही ते पण बघते कशी होते कशी नाही, कारण फर्स्ट टाइम करणार आहे. तो काय काय करणार आहे प्रोसेस ते सगळं तुमच्यावर शेअर करते. आणि दुसरी गोष्ट, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन की सामान कुठून आणलं, काय आणलं. आणि समजा तुमच्या इथे अवेलेबल नसेल कुठे, तर ऑनलाईन तुम्हाला मी लिंक पण देईल त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तर तुम्ही ते किट पण घेऊ शकता. हे तुम्ही बघू शकता, हे जे आहे हे चुलीवर ठेवल्यामुळे झालेलं आहे. सो इकडचं आणि इकडचं पोर्शन तुम्हाला कळू शकतो. सो हे किती जवळचं आहे माझ्या हे तुम्हाला समजलं असेल. सो चला आपण कलई करून घेऊया. तर कलई करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल ते हे कथील, जो धातू असतो. कथील हा धातू आहे. आता त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहित नाही, मी ते साईडला तुम्हाला कुठेतरी देईल त्याचं नाव. सो हा धातू आहे, हा धातू लागतो. त्याच्यानंतर हे जे आहे हे नवसागर लागतं आणि त्यानंतर लागेल हा असा कॉटन, किंवा तुम्हाला मेडिकल मध्ये पण नॉन फ्लेमेबल, म्हणजे ज्याला आग लागणार नाही असा कॉटन असतो. त्याला काय म्हणतात मला नक्की माहित नाही, मी तुम्हाला सगळ्याची नावं इथे साईडला देईल. सो तो कॉटन लागणार आहे. पण हा माझ्याकडे तरी आता तुर्तास हा आहे. तो हे तुम्ही बघू शकता, असा असतो हा टेक्स्चर त्याचं. सो हे लागणार आहे. तर आता सगळ्यात आधी पातेलं गरम करून घ्यायला लागणार आहे. पातेलं किती गरम करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. आपण पातेलं गरम करूया. पातेलं गरम करायला ठेवते मस्त. आता याला गरम होऊन देते, मग आपण पुढची प्रोसेस बघू. तर पातेलं गरम झालंय, मी गॅस कमी केलेला आहे. पण गरम किती करायचं ते सांगते. तुम्ही आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे हे, ठीक आहे. एवढं गरम करायचंय की ते जे कथील आपण लावणार आहे तर ते मेल्ट झालं पाहिजे, ते तुम्हाला दाखवते. आणि सगळीकडून गरम झालं पाहिजे तेवढं. हो, आणि हात पण नीट आपले शांत, जेवढं शांतीत काम कराल तेवढं चांगलं आहे. मी पण फर्स्ट टाइम करते, जेवढं शांतीत करणार तेवढं चांगलं आहे, त्यामुळे भीती नाही वाटणार आहे. सो हे मी तुम्हाला दाखवते इथे की किती गरम हवं आहे ते पातेलं नॉर्मली. तर हे मी असं केलं ना तर हे असं निघून यायला पाहिजे, एवढ्या पद्धतीचं मेल्ट झालं पाहिजे, ठीक आहे. सो इथे गॅस ऑन आहे आणि हे मी सगळीकडे फिरवून घेते. जास्त नाही लागत आहे, जेवढं लागेल तेवढं. सो इथे मी फिरवून घेतलं आणि हे जे नवसागर आहे ते मी याच्यावरती टाकणार आहे. आता त्यावर दूर येईल आणि आता हे मी ओके. तर आता इथे हे झालं, तुम्ही बघू शकता. पण प्रॉब्लेम काय झाला ना की मधला जो सरफेस आहे ना तो जास्त गरम होत होता आणि साईडचे जे वॉल्स आपण म्हणू शकतो, भांड्याची बाजू, तर ते एवढं गरम होत नव्हतं, म्हणजे मेल्टिंग पॉईंट जसं येईल त्याचा. सो त्याच्यासाठी असं वाकडं करून ठेवलं मी आणि मग त्याला साईडने मी करत घेते. कारण प्रॉब्लेम काय येत होता, मी मध्ये फिरवलं ना तर ते तिथे मेल्ट व्हायचं, पण ते वरच्या बाजूला येत नव्हतं कारण तेवढं पातेलं गरम नव्हतं साईडचं. सो लगेच त्याचा जो म्हणजे मेल्टिंग पॉईंट आहे तर तो लगेच स्टॉप व्हायचा. हे मी केलंय, पण मला ते कथील कमी पडलेलं आहे, कमी होतं. सो बघूया, आता धुवून बघते कसं झालंय ते. सो आता हे मी डायरेक्ट गार पाण्यात टाकणार आहे. ओके, तर करून झालेलं आहे माझं. आणि तुम्हाला सांगते काही गोष्ट, पसारा होतं बऱ्यापैकी गॅसवरती. हे सगळं मी पुसून काढलेलं आहे, थोडासा टाकून पण दिला. तर थोडासा पसारा होऊ शकतो, म्हणजे मेस, कारण ते सगळं नवसागर आणि ते सगळं असतं तर त्याचं सगळं खाली पडतं. दुसरी गोष्ट, खूप जपून करा, कोणाची तरी हेल्प घ्यायला लागेल केलं तर. आणि होऊ शकतं, घरात करू शकतो का, तर करू शकतो. काही रॉकेट सायन्स नाहीये, पण आय थिंक प्रयत्न करूनच होणार आहे. मी माझं दाखवते तुम्हाला आता कसं झालेलं आहे करून ते. सो हे जे आहे तुम्हाला दिसतंय कसं आधीचं आणि तुम्ही आताचं बघू शकता. पटपट जे फिरवायला लागतंय ना ते होत नाही आपल्याकडून. मला थोडी भीती वाटत होती भाजेल की काय, भाजेल. इथे होत होतं, पण हा जो पोर्शन आहे त्याच्यावर येत नव्हतं ते लोक. आता हे करता माझ्याकडे त्याचे कथील होतं ना ते कमी पडलं. सो हा जो पोर्शन आहे तो थोडा माहित नाही आता काय आहे, तुम्ही बघू शकता असं की सांगा मला आणि नक्की की ते झालंय की नाही झालंय, मला माहित नाही. पण आता ओव्हरऑल बऱ्यापैकी आधीचं पातेलं आणि आताच्या पातेल्यामध्ये खूप फरक आहे. तो इकडे पण मी बघताय, मी सगळं जरा चकाचक घासून पुसून हे केलंय. सो ओव्हरऑल सांगायचं झालं तर जमलेलं आहे आणि घरामध्ये करू
शकतो आपण ह्या गोष्टी अशा, पण कोणाची तरी हेल्प घ्यायला लागेल, कारण मी आता एकटीने केलेलं आहे. तो कोणाची तरी हेल्प घ्यायला लागेल आणि आता नेक्स्ट टाइम मला असं वाटतंय की अजून एकदा छान पद्धतीने जमू शकतं. थोडं टेक्निक यायला लागेल, पण घरात ह्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त तुमच्याकडे सामान पाहिजे. तो मला सांगा नक्की कसं झालंय कसं नाही, तुम्हाला काय वाटतंय, झालंय नाही झालंय. आणि नसेल झालं तरी मला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. सो मला याचा वापर करायचा आहे भांड्याचा, या तर मी करू शकते असं मला वाटतंय आता, कारण पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी ते कव्हर झालेलं आहे. सो तो प्रयत्न जो केलेला आहे मी, तो मला वाटतं 90% यशस्वी झालेला आहे. 90% मी 100% याच्यासाठी नाही म्हणत आहे, कारण हे थोडं काळ हे कॉर्नर आणि असं, कारण आपण एवढे अगदीच प्रो नाहीये ना, म्हणजे मी अगदीच एवढी प्रो नाहीये. तो नाही जमत अशा काही गोष्टी, करूनच जमतात. आता नेक्स्ट टाइम पण केलं मी तर शेअर करेल कधी तुमच्या बरोबर. मला असं वाटतंय की त्याला अजून एकदा करायला लागेल, म्हणून बघूया काय होतंय ते. तो पुण्यामध्ये मस्जिद आहे रविवार पेठेत, तर त्याच्या बाजूला एक दुकान आहे, तिथे मिळू शकतं. हार्डवेअरच्या शॉप मध्ये मिळू शकतं, म्हणजे जिथे मेटलचं सामान वगैरे मिळेल तिथे मिळू शकतं. हे कथील जे आहे किंवा हा कापूस जो आहे तो तुम्हाला मेडिकल मध्ये मिळू शकतो. नवसागर पण तुम्हाला या मेडिकल मध्ये मिळू शकतो. कदाचित नाही मिळालं तर मी ऑनलाईन देते तुम्हाला सगळं. जे मी तुम्हाला मस्जिदच्या बाजूला, रविवार पेठेत मस्जिद आहे त्याच्या बाजूला जे शॉप सांगितलेलं आहे जस्ट साईडलाच आहे. सो तिथे तुम्हाला कथील हे सगळं सामान मिळू शकतं. कथील, नवसागर आणि जे कापड आहे लागतं ते. पण ते अगदीच तुम्हाला नाही झालं अवेलेबल तर ऑनलाईन पण आहे. मी तुम्हाला खाली तशी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेकआउट करू शकता. अगदीच एवढं छोट्या मोठ्या पातेल्यांसाठी आपण पुण्यात जाऊन किंवा कुठेही तुम्हाला शोधायला लागेल, किंवा तुम्ही त्याच्यासाठी अगदीच पातेलं विकायला काढणार असाल तर प्लीज तसं करू नका. तुम्ही घरात ट्राय करून बघा. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.